विद्यार्थ्यांनो, आपण पुढील गुणधर्म पाहू. तो गुणधर्म आहे त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकांचा गुणधर्म. आपण या ठिकाणी लघुकोन त्रिकोण काढलेला आहे, त्याला नाव दिले XYZ आणि हा आहे विशालकोन त्रिकोण XYZ. तर या ठिकाणी बाजूंचे लंबदुभाजक काढायचे. तर पहिल्या प्रथम अगोदर या बिंदूवरती पोलादी टोक ठेवा. बाजू कोणती दुभागायची आहे? YZ. तर अंतर घेत असताना लंबदुभाजक काढत असताना निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि त्या बाजूच्या एका बाजूस कंस काढणे आणि तेच अंतर ठेवून दुसऱ्या बाजूस पण कंस काढून घ्या. परत तेच अंतर ठेवून Z या बिंदूवरती ठेवून त्या कंसाला छेदणारा दुसरा एक कंस काढून घ्या. आता ते दोन्ही कंस आपण मोजपट्टीच्या सहाय्याने छेदनबिंदूतून जोडून घेऊ. पहा, बरोबर छेदनबिंदू मधून आलेले या ठिकाणी आपण रेषा काढली आणि हा झालेला आहे लंब दुभाजक. लंब दुभाजकाची व्याख्या काय तयार होईल बघा. तर या शिरोबिंदूच्या समोरील बाजूवरील मध्यबिंदूतून जाणाऱ्या रेषेलाच काय म्हणतात? लंब दुभाजक. असाच लंब दुभाजक दुसऱ्याही बाजूवर काढून घेऊत आपण. झेड शिरोबिंदूवरती पोलादी टोक ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. त्या XZ च्या बाजूच्या एका बाजूस आणि दुसऱ्या बाजूस दोन्ही कंस काढून घ्या. तेच अंतर ठेवून X वरती छेदणारा कंस काढा. या ठिकाणी छेदलेला नाहीये, परत एकदा काढू. परत मोजपट्टीच्या सहाय्याने हे दोन्हीही छेदनबिंदू आपण जोडून घ्या. इथं पॉइंट घेऊन पहा. परत एकदा थोडं जरी अंतर पडलं तर आपले आकृती बरोबर येणार नाही. आता राहिली बाजू आपली XY. या बाजूवरही लंबदुभाजक काढून घेऊन तशीच कृती करायची. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि केलेला कंस मात्र आपण कोणता काढलेला आहे तो लक्षात ठेवायचा. या ठिकाणी छेदलेला आहे, या ठिकाणी छेदलेला आहे. परत पट्टीच्या सहाय्याने आपण जोडून घेऊ. पहा, इथं या ठिकाणचा मधला इथला बिंदू आणि हा पण बिंदू आणि हा छेदनबिंदू एकाच बिंदूमध्ये छेदलेले आहेत. ह्या तिन्ही रेषा लंबदुभाजक असल्यामुळे इथं काटकोन तयार होतो, 90 अंशाचा कोन तयार होतो आणि ह्या जो तिन्ही रेषा एकाच बिंदूमध्ये मिळालेल्या आहेत. तर या बिंदूला आपण नाव देऊ C हे नाव दिलं. तर हा तीन पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदू छेदत असतील तर हा आहे संपात बिंदू. त्यालाच एक संपाती रेषा म्हणतात आणि हा मिळालेला आहे संपात बिंदू. हा लघुकोन त्रिकोणामध्ये हा संपात बिंदू आपल्याला त्रिकोणामध्ये मिळालेला आहे. आता दुसरी आकृती त्याचप्रमाणे आपण काढून घ्यायचे. बाजूचे लंबदुभाजक काढून घेऊ. तेच अंतर ठेवून दुसऱ्याही बाजूस कंस काढून घ्या. पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्या. केलेली कृती
टाकायची नाही, कंस काढलेले असतील. या ठिकाणी काटकोन झालेले आहे तयार. परत दुसरी बाजू पहा, एक्स वाय लाही निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, दोन्ही बाजूस कंस काढा, एक्स वरती ठेवा, थोडस एकाच ठिकाणी लागलेले आहे त्याच्यामुळे मी थोडंसं अंतर चेंज केलेले, निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं. परत एक्स वर ठेवलं, तेच अंतर घेऊन छेदणाऱ्या कंस काढला, तोही पट्टीच्या साहाय्याने आपण जोडून घेऊ. या ठिकाणी काटकोन तयार आहे. आता एक बाजू राहिलेली आहे, ती कोणती बाजू राहिलेली आपली? एक्स झेड. इकडल्या बाजूस कंस काढा, पुन्हा एक्स वरती ठेवा, त्याला छेदणारा कंस काढा. या ठिकाणी छेदलेला नाहीये तर आपण परत ठेवू तिथं छेद. आता तोही आपण काय करायचे? जोडून घ्यायचे. पहा, इथला हा बिंदू आणि हा बिंदू, हा काटकोन या ठिकाणी तयार झालेला आहे. तर आता पहा, हे तिन्ही या बाजूवरील एक्स वाय या बाजूवरचा लंबदुभाजक हा आलेला आहे. परत वाय झेड चा हा लंबदुभाजक रेषा आलेली आहे आणि एक्स झेड ची ही लंबदुभाजक रेषा आलेली आहे. एकाच ठिकाणी एकाच बिंदूमध्ये मिळालेले आहेत. त्याला नाव देऊ आपण सी. आणि कर्कटकच्या सहाय्याने आपण पहा, आता एक्स आणि सी हा शिरोबिंदू एक्स आणि हा जो मिळालेला आहे एक संपात बिंदू, म्हणजे त्याला म्हणतात परिमध्य. आता एक्स आणि सी अंतर जेवढं आहे तेवढंच पहा, सी आणि झेड अंतर आहे. परत वाय आणि सी पण अंतर तेवढंच आहे. आता इथं पण पहा तुम्ही, या ठिकाणी आपण अंतर समान सारखं आहे का पाहते बघ. पहा, एक्स सी अंतर, एक्स वाय अंतर आणि एक्स झेड अंतर सारखंच आहे, समान मापाचं आलेलं आहे. म्हणजे सी एक्स बरोबर सी वाय बरोबर सी झेड हे अंतर समान आलेले आहे. तर पहा, त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक एक संपाती असतात. त्यांच्या
निष्पाद बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण परिकेंद्र हा सी या अक्षराने दाखवलेला आहे या ठिकाणी सुद्धा. आणि पहा, ज्या वेळेस या ठिकाणी सी बिंदूवरती तुम्ही पोलादी टोक ठेवा, पेन्सिलचं टोक तुम्ही एक्स वरती ठेवा, बरोबर अंतर घ्या. आणि पहा, या ठिकाणी परत या ठिकाणी असं जर आपण वर्तुळ काढला तर हा वर्तुळ पूर्ण या बरोबर या शिरोबिंदूमध्ये जातो. त्यालाच परिवर्तुळ असे म्हणतात. ते पुढे आहे तुम्हाला पुढच्या वर्षी वगैरे. तर पुढचा भाग पाहू आता. समजलं नसेल तर परत व्हिडिओ पहा, समजून घ्या अगोदर आणि आकृती वहीवर आकृतीचा सराव करा. येत नसेल तर व्हिडिओ एक वेळेस पहा, समजून घ्या, परत व्हिडिओ सोबत तुम्ही आकृती काढा. ह्याच्यावरनं आपल्याला आता पुढील सराव संच एक सोडू. त्यामधले उदाहरण पाहूत आपण. खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा. खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक काढा. लंबदुभाजक काढा. या ठिकाणी नंबर 1 5.3 सेमी 5.3 सेंटीमीटरचा रेषाखंड काढायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही वहीवर काढता त्यावेळेस मात्र सेंटीमीटरच्या जे खुणा 0 पासून 5 पर्यंत, 5च्या पुढे छोट्या छोट्या 3 रेषा म्हणजे 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो. म्हणून त्या 1 ते 2 मध्ये किंवा 0 ते 1 पर्यंत मध्ये छोट्या छोट्या ज्या 10 रेषा असतात त्या मिलीमीटरच्या असतात. 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. मात्र आता फळ्यावर काढत असताना तुम्हाला जर अंतर छोटस घेतलं, अंतर हे पहा एवढंच येईल, ते तुम्हाला इथं दिसणार नाहीये. म्हणून मी त्याच प्रमाणामध्ये घेणारे, पुढे वाढवणारे. तुम्ही मात्र वहीवर घेत असताना बरोबर अंतर घ्यायचं 0 पासून 5 पर्यंत. 5च्या पुढे छोट्या छोट्या 3 रेषा असतात तिथपर्यंत अंतर घ्यायचं आणि आकृती काढून घ्या. रेषाखंड काढलेला आहे, त्याला नाव देऊ आपण AB. आता या ठिकाणी आपल्याला लंबदुभाजक काढायचे, म्हणून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या.
पोलार्धिक टोक ए बिंदूवर ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ए बी च्या एका बाजूस तेच अंतर ठेवून दुसऱ्या बाजूस कंस काढा. अंतर न बदलता बी बिंदूवरती ठेवून ह्याला छेदणारा कंस काढा. परत एकदा इथं कंस काढून घेऊ. पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्या दोन्हीही शिरोबिंदू. पहा इथं बरोबर दोन्ही छेदनबिंदू जोडलेले. तर काटकोन इथं नाव देऊ आपण पी क्यू. इथं छेदनबिंदू मिळालेला आहे म्हणून त्याला एम नाव दिलं. आता इथून जर आपण अंतर पाहिलं तर हे ए एम आणि बी एम अंतर सारखंच येतं, म्हणून या ठिकाणी दोन दोन रेषा दाखवलेल्या आहेत. 5.3 सेंटीमीटरचा आपण रेषाखंड काढलेले, म्हणून इथं 5.3 सेंटीमीटर अंतर. आता खाली आपल्याला रेषा इथं कोणतं आहे, आपल्याला लंबदुभाजक रेषा पी क्यू लंब रेख ए बी. ही जी खूण आहे उलट टी ही लंबाची खूण आहे अशा पद्धतीनं लिहा. किंवा रेषा दुसरी पद्धतीने लिहू शकता तुम्ही, रेषा पी क्यू, रेषा पी क्यू लंब दुभाजक रेख ए बी असंही तुम्ही लिहू शकता. काय लिहिणार, रेषा पी क्यू लंब दुभाजक आहे रेख ए ची. पुढचं उदाहरण, प्रत्येक प्रश्नामधलं मी एक एक उदाहरण तुम्हाला सांगते समजावून, आणि पुढचे जे काही उदाहरणं आहेत तुम्ही स्वतः करून पहा. आणि काही अडचण असेल तर परत विचार. खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा. खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा. पहिल्या प्रथम आपल्याला कोन काढून घ्यायचंय. माप दिलेलं आहे 105 अंशाचा कोन काढायचंय. पहिल्या प्रथम काय करायचं, कोन बाजू घ्या खालची, त्याला नाव देऊत आपण बी सी नाव दिलं. आता या ठिकाणी आपल्याला 105 अंशाचा कोन काढायचा आहे, म्हणून पहिल्या प्रथम आपण कोन मापक हातात घ्यायचा आणि बी बिंदूवरती ठेवायचं. ही दर्शक रेषा जी आहे ती बरोबर या रेषेवरती जोडली पाहिजे पहा. आणि या ठिकाणी मोजत असताना ज्या ठिकाणी आपण इकडनं काढलेलं आहे किंवा इकडे किरण दाखवा, या किरण कडनं मोजायला सुरुवात करा. 10, 20, 30, 40, इथं 90 आहे, परत इथं 100, इथं 105 अंशाचा आहे. या ठिकाणी खूण करून घ्या. पट्टीच्या साहाय्याने हा बिंदू आणि बी बिंदू जोडून घ्या.
या ठिकाणी नाव दिलेलं आहे ए. परत आपल्याला या ठिकाणी कोनाचे दोन भाग करायचे. बी बिंदूवरती पोलादी टोक ठेवा. योग्य अंतर ठेवून या ठिकाणी काय करायचंय, ए बी बी ए किरणाला छेदणारा एक कंस काढा आणि बी सी किरणाला छेदणारा एक कंस काढा. अंतर मात्र बदलू नका. इथं घेतलेले योग्य अंतर घ्यायचं. कमी जास्त थोडस चालतं, कमी झालं तर चालतं, जास्त घेतलं तर चालतं, पण दुसऱ्या बाजूवर काढत असताना तेच अंतर ठेवायचं, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आता पहा, हे जे दोन कंस आहेत काढलेले आपण, त्या दोन कंसामध्ये जेवढं अंतर आहे त्या दोन्ही कंसाच्या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचं. कारण पहा का, आपण जर इथं निम्म्यापेक्षा कमी घेतला, तिथं एक कंस आला. आता इकडून ठेवून काढल्यानंतर काय होणार आहे, इकडे कंस येणार आहे, छेदणार आहेत का, नाही छेदत. त्याच्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं असतं, हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः करून पहा. या बिंदूवर, या कंसाच्या बिंदूवरती जिथं छेदनबिंदू मिळाले त्या ठिकाणी निम्म्यापेक्षा अंतर जास्त घेऊन कंस काढा. परत तेच अंतर ठेवून त्याला छेदणारा कंस काढून घ्या. हा कंस जोडून घ्या तुम्ही बरोबर. पहा, इथं पण बिंदूवरती ठेवून पहा, इथं पण ठेवून पहा आणि किरण काढून घ्या. त्याला नाव दिलं आपण, येता छेदन बिंदूला नाव द्या. समजा इथं ओ नाव दिलं. आता कोन मापकाने खरंच या ठिकाणी दोन भाग झालेले आहेत का ते पहा. तुम्हाला माहित आहे 100चा निम्म काय होणार आहे, 50 आणि 5च्या निम्म 2.5 म्हणजे 52च्या थोडस पुढे. पहा, या ठिकाणी बरोबर 52च्या पुढे आलेला आहे, म्हणजेच 52 अंश थोडं पुढे आलेलं आहे. या ठिकाणी आपण खून करून घेऊ, दोन्ही सारखे आलेले आहे. 105 अंशाचा कोन आहे म्हणून इथं माप द्यायचं. या ठिकाणी खाली लिहा, किरण ओ बी हा कोन ए बी सी चा इष्ट